आणि मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। माझ्या निधीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे। तर मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। निधीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जे आहे नगरसेवक आपल्यासोबत आहेत। रावराणेजी, खरं तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू, काय नेमकी प्रकार? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे। मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे, मी त्यांना फक्त पाठिंबा देतोय की मला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि मला माहिती आहे की एवढे वर्ष आम्ही गेल्या 14 नंतर आम्ही एका विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहिलेलो आहोत। परंतु आताची परिस्थिती आहे की डेव्हलपमेंट ज्या भागामध्ये मी निवडून आलो त्या भागाच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि एवढं नक्की आपण किती जरी बसलो तर सत्तेच्या समीकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी जमा व्हावं लागेल आणि मी ती भूमिका घेतोय। ती फक्त माझ्या विकास निधी मला कुठे कमी पडता कामा नये याची काळजी घेऊन बसतो। मला या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तशी खात्री दिली की विकास निधी कुठे कमी पडू देणार नाही आणि तू ज्या ज्या भागामध्ये तू काम करशील त्या भागामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही याची मला त्यांनी खात्री दिली। कॅमेरामन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। काँग्रेस खासदारांचा मोदींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय आणि त्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय। यापूर्वी अनेक पंतप्रधानांच्या समोर खासदारांनी आंदोलनं केली आहेत, त्यावेळी मात्र कोणीही म्हटलेलं नाही की खासदारांपासून धोका आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली आहे। तर खासदारांना घाबरणारा पंतप्रधान डरपोक असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली। ही कसली 56 इंचाची छाती असा सवालही त्यांनी केलाय। तर तुम्हीच डरपोक असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन सिंगारपासून ते नरसिंह रावापर्यंत, राजीव गांधीपर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे संसदेमध्ये। तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून, अजिबात नाही। हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री या जगातला डरपोक नंबर 1 आहे। कसली 56 इंचाची छाती? खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती। हां, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर, कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणताय? डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत। संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात। 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। पुढची बातमी पाहूया। संजय राऊत यांनी एपेस्टिन फाईलवरून मोदींवर निशाणा साधलाय। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं एपेस्टाईन फाईलमध्ये नाव आहे। एपेस्टिन सोबत मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे नाजूक आणि मधुर संबंध, त्यांच्यावर मोदींनी कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। तर राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं, कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला। हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही। राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला।
पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईल बद्दल बोलू नये. संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईल बद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका.